आयुष्मान अश्विन भालेराव यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करावी। धन्यवाद। चालू नाही गेला। जय भीम, नमो बुद्धाय। आजचा आपला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली धम्मदीक्षा घेतली। तेव्हा बाबासाहेबांनी अनेक महत्त्वपूर्ण विधाने मांडली। त्यामध्ये काही विधाने मी तुम्हाला सांगू इच्छितो। बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला। त्यांच्या मताने त्यांना बौद्ध धर्म हा विज्ञाननिष्ठ आणि तर्कसंगत वाटला। त्यांच्या मते बौद्ध धर्म बुद्धाने दिलेला मार्ग हा मानवतेच्या कल्याणासाठी तसेच अंधश्रद्धेपासून मुक्त आहे असे त्यांना वाटले। बुद्ध धर्माच्या शिकवणीमध्ये समता, बंधुता आणि न्याय याचा आदर केला जातो। बुद्ध धर्म हा मनुष्याला समानतेने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार देतो। तसेच बाबासाहेबांच्या मते बुद्ध धर्म हा एक समानतेचा धर्म आहे आणि तसेच जात, धर्म, लिंग आणि इतर अनेक असे भेदभाव हे बौद्ध धर्मामध्ये यांना स्थान नाही। बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यामागचे एक कारण म्हणजे अन्याय, असत्य आणि त्यांचा सामाजिक विषमतेविरुद्धचा लढा आहे। त्यांच्या मते बौद्ध धर्म मानवाला शांतता, करुणा आणि विवेक शिकवतो। त्यामुळे जगभरात शांतता आणि न्याय प्रस्थापित होतो। तर बाबासाहेबांच्या दीक्षेच्या कार्यक्रमानंतर बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना संबोधित केले। विशेषतः दलित समाजाला त्यांनी संबोधित केले की तुम्हीही बौद्ध धर्माचा स्वीकार करावा आणि पुढे बाबासाहेबांनी एक प्रतिज्ञा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही। ही प्रतिज्ञा त्यांनी प्रत्यक्षात आणली आणि या विचारसरणीच्या माध्यमातून त्यांनी सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा दिली। त्याच्या दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबरला आपल्या मीडियावाल्यांशी तर बाबासाहेबांनी म्हटले मीडियावाल्यांनी विचारले की तुम्ही 14 ऑक्टोबर हाच दिवस का निवडला। तर बाबासाहेबांनी म्हटले यामध्ये कुठल्याही वेळ किंवा काहीही न बघता म्हणजे आपण कसं होतो मुहूर्त वगैरे असं पहिलं होतं पहिल्याच्या काळी। तर बाबासाहेब म्हटले की मी मुहूर्त वगैरे न पाळता त्या दिवशी दसरा म्हणून एक सुट्टी होती, सगळेजण येऊ शकत होते, त्यामुळे त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 हा दिवस स्वीकारला बौद्ध धम्म दीक्षेसाठी, ना की काही मुहूर्त वगैरे बघू। आता आपण बघतो की सगळेजण दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतात। तसं नसून बाबासाहेबांनी म्हटलं आहे की 14 ऑक्टोबर आणि फक्त 14 ऑक्टोबर रोजीच धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करावा। आता बाबासाहेबांनी आणि त्यांच्या अनुयायांनी बुद्ध दीक्षा घेतली, बुद्ध धम्माची दीक्षा तर घेतली। तर आता आपण या बुद्ध धम्माचं आचरण कसं करायचं, त्याचा प्रसार कसा करायचा याचेही उत्तर बाबासाहेबांनी दिले आहे। तर बाबासाहेब त्यांच्या अनुयायांना संबोधितात की तुम्ही मोठे मोठे विहार बांधा, स्कूल बांधा, कॉलेजेस बांधा, हॉस्पिटल्स बांधा। तर याच अनुषंगाने बौद्ध संघर्ष समितीने 2001 सालीपासून कार्य सुरू केले। पूर्ण महाराष्ट्रभर बौद्ध संघर्ष समितीने कार्य सुरू केले।
सर्वात प्रथम बौद्ध संघर्ष समितीने पुणे येथे स्वाभिमानी बुद्ध विहार बांधले आणि त्याचेच उदाहरण लक्षात घेऊन आपण मुंबई, सांगली, मिरज, कोल्हापूर, गोवा इतर ठिकाणी कार्य सुरू केले. त्याचंच आपण एक जिवंत उदाहरण बघत आहोत आज इथे. आज आपण इथे नवयान धम्मचक्र बुद्ध विहार गोराई येथे हे स्वाभिमानी विहार बांधले आहे. हे विहार तुमच्यासारख्या स्वाभिमानी लोकांच्या घामाच्या कष्टाच्या पैशातून उभारले आहे. त्यामुळे इथे उपस्थित असलेल्या आणि उपस्थित नसलेल्या स्वाभिमानी बांधवांचा आभार मानतो. जी आज एक प्रोग्राम है सर, सम्राट अशोक विजयादशमी के उपलक्ष्य में सर आज यहाँ पर हम लोग आपण बुद्ध धर्माची संस्कृती पुढे नेण्यासाठी आपण काय केले? मोबाइल पे गया होगा आपका तर आपण बुद्ध विहारात 365 दिवस कार्यक्रम केले. तर त्यातले काही कार्यक्रमाची मी विश्लेषण तुम्हाला देतो. 100% आना है. सर्व महापुरुषांची आपण जयंती साजरी करतो, जेणेकरून बांधवांमध्ये आणि लहान मुलांमध्ये महापुरुषांची ठळक त्यांची एक प्रतिमा त्यांच्यामध्ये निर्माण होईल आणि समाजाचे ऐक्य करण्यासाठी. आता तुम्हाला माहिती आहे समाजामध्ये अनेक मतभेद आहेत. कोण बोलतं हे करायचं, कोण बोलतं हे नाही करायचं. हे एकमत करण्यासाठी समाजाचे ऐक्य आणण्यासाठी आपण दर रविवारी अविरत सकाळी 10 ते 12 धम्मवर्ग घेतो. आपण बाबासाहेबांना प्रमाण मानून हा धम्मवर्ग चालवतो, जेणेकरून समाजाचे ऐक्य होईल. आणि तसेच दररोज सायंकाळी 8 वाजता आपण धम्मवंदना घेतो आणि मुलांची अभ्यासिका तसेच गणित, इंग्रजी, पाली वर्ग आपण या बुद्धविहारामध्ये घेतो. त्यामध्ये आपल्या बुद्धविहाराचे महिला संघाचे खूप मोठे योगदान आहे, तर त्यांचेही खूप खूप आभार. तर मुलांमध्ये बुद्ध आणि भीम रुजवण्यासाठी आपण भीम आणि बुद्ध जयंतीला स्पर्धात्मक कार्यक्रम घेतो, जसे की चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा इत्यादी स्पर्धा आपण घेतो. आणि तसेच बुद्धविहारमध्ये अनेक अशी भांडणे किंवा समजा आपल्या बुद्ध समाजामध्ये काही वैयक्तिक भांडणं असली किंवा कौटुंबिक भांडणं असली, फसवणूक झाली कोणाची, तर त्यावर आपण मार्गदर्शन करतो, जेणेकरून आपल्या बांधवांना पोलीस स्टेशनमध्ये जावे ना लागेल. आणि बौद्ध समाजाचा आधार म्हणून आपण समाजाला मंगल परिणय, जलदान निधी, बारसे इत्यादी कार्यक्रमासाठी कमीत कमी धम्मदानामध्ये आपण बुद्धविहार उपलब्ध करून देतो. तर याच अनुषंगाने नुकतंच आपण 3 महिने वर्षावासाचे कार्यक्रम घेतले. तर आपण बघतच असताल की दर रविवारी जेव्हापासून वर्षावासाला सुरुवात होते, दर रविवारी आपण प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतो आणि जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी, म्हणजेच सारा भारतमय बौद्ध बनवण्यासाठी 14 ऑक्टोबरला दीक्षेचा कार्यक्रम घेतो आणि वर्षावासाचा सांगता आपण या कार्यक्रमाने करतो. जो कोई बोलेगा ना तो उसको इसमें लगा दे. बाबासाहेबांनी स्वतः धम्मदीक्षा भिक्खूंकडून घेतली. 14 ऑक्टोबर रोजी त्यांनी आपल्या अनुयायांसोबत आले आणि त्यांनी धम्मदीक्षाही भिक्खूंकडून घेतली. त्यानंतर ही धम्मदीक्षा त्यांनी आपल्या 5 लाख अनुयायांना स्वतः दिली आणि तेव्हा त्यांनी जाहीर केले की ते असे म्हटले की आजपासून मी जाहीर करतो की दरेकाला दीक्षा द्यावी. म्हणजेच आज जर मी बुद्ध धर्माचा स्वीकार केला आहे तर मीही तुम्हाला धम्मदीक्षा देऊ शकतो. याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आयुष्मान प्रीती टेम्पे हे बौद्ध धर्माचे उपासक आहेत. ते आज आपल्याला बौद्ध दीक्षा देणार आहेत.
आणि केवळ बौद्ध कुटुंबामध्ये जन्म झाल्यामुळे आपण बौद्ध होत नसून बौद्ध धर्माचा संस्कार झाल्यामुळे आपण बौद्ध होतो. तर याचंच एक यामधील अतिशय महत्त्वाचा संस्कार म्हणजे आपलं वय जेव्हा 18 वर्ष होतं तेव्हा आपण बौद्ध धर्माची दीक्षा घेतली पाहिजे. याच अनुषंगाने मी आज इथे उपस्थित असलेले जे पण बांधव असतील ज्यांची 18 वर्ष नुकतेच पूर्ण झाले असतील त्यांना धम्मदीक्षा घेण्याची विनंती करतो. आणि ज्यांनी कोणी धम्मदीक्षा कधीही घेतली नाही त्यांनाही विनंती करेन की त्यांनी धम्मदीक्षा घ्यावी. तर अशा प्रकारे संपूर्ण भारतभर आपण मोठे विहार बांधून बौद्ध समाजाची निर्मिती करण्याचे बौद्ध संघर्ष समितीने निश्चित केलेले आहे. त्यांनी कार्य सुरू केले आहे. तर या कार्यात आपणही सहभाग व्हावा अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय बौद्ध राष्ट्र. आणि माझी प्रस्तावना. थँक्यू अश्विनजी. आपण खूप सुंदर अशी प्रस्तावना सादर केली त्याबद्दल. आता मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आयुष्यमती प्रदीप टेंबे आणि आयुष्यमान रमेश सावंतजी यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा विषय धम्मदीक्षेची राष्ट्रनिर्मिती यावर आम्हाला मार्गदर्शन करावे. जय भीम. आवाज आला नाही. जय भीम. आज कोणता दिवस आहे? आज आपला मुक्तीचा दिवस आहे. तिथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे तमाम बहुजन समाजाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. तो आजचा दिवस आहे. आणि मला आज इथे वक्ते म्हणून बोलवले यासाठी मी नवयान धम्मचक्र बुद्धविहार या कमिटीचे धन्यवाद मानतो. सर्व जीवसृष्टीच्या कल्याणासाठी आपल्या धम्म आणि संघाद्वारे आदर्श जगाच्या निर्मितीची ऐतिहासिक मानवमुक्तीची चळवळ सुरू करणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, ही चळवळ सर्व जन्मांसात रुजवणारे बोधिसत्व शिवाजी महाराज, बोधिसत्व शाहू महाराज, तसेच ज्यांच्या त्यागाशिवाय ही क्रांती शक्य झाली नसती अशा बोधिसत्व सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाऊ यांना माझे त्रिवार अभिवादन. आधुनिक काळात जातीव्यवस्थेचा प्रश्न मांडणारे बोधिसत्व ज्योतिराव फुले जातीव्यवस्थेच्या प्रश्नाला सुरुंग लावून आदर्श जगाची निर्मिती ऐतिहासिक मानवतेचे चळवळ भारतामधून सुरू करणारे आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार अभिवादन. तसेच बाबासाहेब आंबेडकरांनंतर ज्यांनी हा क्रांतीचा रथ आमच्यापर्यंत वाहून आणला त्या सर्व बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांना माझा क्रांतिकारक जय भीम. आज धम्मचक्र प्रवर्तन दिन या निमित्त दीक्षाचा कार्यक्रम आपण येथे ठेवला आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, 5 धारदार आचरण करणारे अनुयायी जरी मला मिळाले तरी हा समाज पुढे जाऊ शकतो. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः धम्मदीक्षा घेतली आणि दरेकाकडून दरेकाला धम्मदीक्षा कशी घ्यावी हे शिकवले. त्याचे कारण फक्त एका पर्टिक्युलर व्यक्तींनाच ते धम्मदीक्षा देण्याची हे न देता राईट्स न देता प्रत्येक बांधवांना ज्यांनी 18 वर्ष पूर्ण आहे आणि ज्यांनी धम्मदीक्षा घेतली आहे तो इतरांना पण धम्मदीक्षा देऊ शकतो अशी योजना करून ठेवली. त्याने आपला धर्म हा पूर्ण जगात पसरावा अशी बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय बौद्ध राष्ट्र.
आता मी विनंती करतो आयुष्यमान प्रीती टेंबे यांनी या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावे. दीक्षाविधीचा कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर ज्या बांधवांनी आजपर्यंत कधीही दीक्षा घेतली नाही त्यांनी हात वर करा. आजपर्यंत कधीही दीक्षा घेतली नाही. मायाताई मनसोडे तिथे त्यांचं नाव लिहून घेत आहेत. आमची विनंती असेल, जसं जन्माने कोणी ब्राह्मण होत नाही, त्यांची मूल सेरेमनी असते, तसंच ख्रिश्चन धर्मामध्ये जन्माने कोणी ख्रिश्चन होत नाही, बाप्तिझम त्याची सेरेमनी असते. तसंच मुसलमान धर्मामध्ये, इस्लाम धर्मामध्ये जन्म झाल्यानंतर कोणी पण इस्लाम होत नाही, सुलता म्हणून त्याचा विधी असतो. तसंच बौद्ध धर्मामध्ये जन्माने कोणी बौद्ध होत नाही. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो विधी असतो, जे अश्विनी यांनी सांगितला, तो असतो दीक्षा विधी. तो झाल्यानंतर समाजामध्ये त्यांना बौद्ध म्हणून मान्यता देण्यात येते. एकट्या माणसाला बौद्ध होण्याचं काही गरज नाहीये. जेव्हा आपल्याला समाजामध्ये एकमेकांशी व्यवहार करायचा आहे, तेव्हा आपल्याला बौद्ध व्हावं लागतं. या विधानातून दीक्षा दिली जाईल. दीक्षेचा कार्यक्रम पुढे जाईल. मायाताई बनसोडे त्यांना मी विनंती करतो की जी लोक दीक्षा घेतील ते उभे राहतील. जे दीक्षा घेणे त्यांनी कृपया उभे राहा. जे आता दीक्षा घेऊ इच्छितात स्वइच्छेने त्यांनी कृपया उभे राहा. ज्यांनी आजपर्यंत कधी धर्मदीक्षा घेतली नाही त्यांनी कृपया उभे राहा. मायाताई बनसोडे जे आहे ते तुमचं नाव लिहून घेतील. त्याच्यानंतर या विहारातून तुम्हाला धम्मदीक्षेचं सर्टिफिकेट दिलं जाणार आणि ते धम्मदीक्षेचं सर्टिफिकेट तुम्हाला कुठल्या पण शासन दरबारी बौद्ध म्हणून या संस्थेने तुम्हाला दीक्षा दिली असं ते नमूद करण्यात येईल. आपली संस्था ही चॅरिटी कमिशनर आणि इन्कम टॅक्स यांच्याकडे अधिकृत मान्यता प्राप्त आहे, म्हणजे शासन मान्य आहे. हे सर्टिफिकेट तुम्हाला कुठल्या पण ठिकाणी बौद्ध म्हणून पुरावा दाखवण्यासाठी उपयोगी ठरेल. ठीक आहे. दुसरं, आत्ता जो दीक्षाविधी होत आहे हा त्यांचाच होईल ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि स्वइच्छेने घेत आहे. ठीक आहे. तिसरं, दीक्षा आता देत असताना जे दीक्षा देणारे आहेत ते एक महिला आहे. इतर धर्मामध्ये तुम्हाला माहीत आहे की महिलांना कनिष्ठ दर्जा आहे. बौद्ध धर्म हा एकमेव धर्म आहे जो महिलांना बुद्धत्व प्राप्त करण्यापर्यंत या सर्वाचं प्रयोजन करून दिलेलं आहे. तर आता तुम्हाला महिला ज्या दीक्षा देतील त्यांनी सुद्धा कशा प्रकारे दीक्षा घेतली ते तुम्हाला सांगतील आणि मग तुम्हाला दीक्षा देतील. ते जे म्हणतील त्यांच्या मागे मागे तुम्हाला दीक्षा घेऊन ते बोलायचं आहे. ठीक आहे. तर मी आता जे दीक्षा देणारे आहेत त्यांच्याकडे हे सुपूर्द करतो. जय हिंद. डायरेक्ट 22 प्रतिशत बोला. डायरेक्ट 22 प्रतिशत. तुम्ही दीक्षा का घेतली बरं ते सांगा. सगळ्यांना बसायला नको अगोदर 2 मिनिटं बसायला नाही लागतात. नाही, जे उभे आहेत ते. उभे आहेत ते दीक्षा घेणार आहेत. दीक्षा घ्या. सर्वांना जय भीम. माझं नाव प्रीती टेंपे आहे. शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना महामातांना माझे त्रिवार अभिवादन व इथे उपस्थित असलेल्या सर्व धम्म बांधवांना माझा क्रांतिकारी जय भीम. जय भीम. आज आपल्या विहाराच्या निर्मला घोरपडे मॅडम अनुपस्थित असल्यामुळे मला त्यांचं भार म्हणजे त्यांची जागा घ्यावी लागली. मी प्रीती टेंपे बौद्ध संघर्ष समितीची उपाध्यक्ष आहे आणि निर्मला घोरपडे मॅडम अध्यक्ष आहे. त्या नसल्यामुळे मला आज त्यांचं कार्य पूर्ण करायचे आहे. तर धम्मदीक्षा आज 14 ऑक्टोबर आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करतो. बाबासाहेबांनी या दिवशी 1956ला आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. बौद्ध धर्माची दीक्षा का दिली कारण की 1935 पासून बाबासाहेबांना म्हणजे आपल्या धर्माचे चटके सहन करावे लागले होते. म्हणजे जाती व्यवस्था होती, त्यांना जागोजागी त्यांना अपमान सहन करावा लागत होता. त्याकरिता त्यांनी 1935लाच घोषणा केली की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही.
त्याकरिता बाबासाहेबांनी 1935 पासून सर्व धर्मांचा अभ्यास करायला सुरुवात केली. सर्व धर्माचा अभ्यास करताना त्यांना एकच धर्म असा वाटला की जो समानतेवर आधारलेला आहे, तो म्हणजे बौद्ध धर्म. कारण की बौद्ध धर्मामध्ये स्त्री पुरुष समान आहे, तिथे कुठलीही उच्च नीचता नाही, अस्पृश्यता नाही, सर्व माणसांना माणूस म्हणून जगवला जातो. त्याकरिता बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला धम्मदीक्षा दिली. धम्मदीक्षा हा 14 ऑक्टोबरला का निवडला? कारण की त्या दिवशी दसरा होता आणि आपला समाज हा गरीब आणि मजदूर म्हणजे जास्तीत जास्त लोक हे मजदूर वर्गाचे होते आणि 14 ऑक्टोबरला दसरा असल्यामुळे त्या दिवशी सर्वांना सुट्टी होती, म्हणून बाबासाहेबांनी हा दिवस निवडला. 13 ऑक्टोबरला 1956 बाबासाहेबांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की येणाऱ्या 15 वर्षात बौद्ध धर्माची लाट पसरेल, अर्थात ब्राह्मणसुद्धा बौद्ध धर्माची दीक्षा घेतील, त्यांना शेवटचे ठरू द्या. तर बाबासाहेबांनी म्हटलं की आपण बौद्ध धर्म म्हणजे हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म म्हणजे बौद्ध झालो पाहिजे. त्याकरिता बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली आणि असं सांगितलं की दरेकाने दरेकाला दिशा द्यावी. कारण की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला भिक्खू वर्ग हा तोप्रमाणे असणार आणि भिक्खूची आपल्याला गरज पडेल, या पडणार नाही दीक्षा द्यायला. त्याकरिता बाबासाहेबांनी म्हणाले की दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. त्याकरिता बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा पण आपल्याला त्याकरिता दिल्या. 22 प्रतिज्ञा याकरिता दिल्या कारण की आपल्या समाजाने हिंदू धर्माचा त्याग करून कोणत्याही त्याकरिता बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या आणि धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी पण सुद्धा या 22 प्रतिज्ञा म्हणाल्या आणि अन्यांना धम्मदीक्षा दिली. ती 22 प्रतिज्ञा आज आपल्याला मी वाचून दाखवणार आहे. तुम्हाला सर्वांना या 22 प्रतिज्ञा एक 22 प्रतिज्ञा माझ्या मागे म्हणायची आहे. तर मी सुरुवात करते, तर सर्वांनी लक्ष द्या आणि माझ्या मागे बोला. पहिली प्रतिज्ञा आहे की मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. दुसरा आहे मी ओके, सर्वांनी हात पुढे करा. सर्वांनी हात पुढे करा. पहिली प्रतिज्ञा आहे मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार होय. हा खोटा आणि खोडसार प्रचार आहे असे मी मानतो. मी श्राद्ध पक्ष करणार नाही. पिंडदान करणार नाही. मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करेन. मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. तथागताने सांगितलेल्या 10 पारमिता मी पाळीन.
सर्व प्राणी मात्रावर सर्व प्राणी मात्रांवर दया करीन, दया करेन, त्यांचे लालन पालन करेन. करेन. मी चोरी करणार नाही, चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी दारू पिणार नाही, ज्ञान शील करुणा या बौद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगोड घालून मी माझे जीवन व्यतीत करेन. माझ्या जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असलेला व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करते. तो सदधम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. इथपर्यंत मी बुद्धांच्या शिकवणुकी प्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. इथे आपल्या 22 प्रतिज्ञा वाचून झालेल्या आहे. तर मी जाहीर करते की सर्वांची धम्मदीक्षा झालेली आहे, सर्वांना बौद्ध दीक्षा प्राप्त झालेली आहे. तर सर्वांचे खूप खूप हार्दिक स्वागत आहे. तसेच बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या 22 प्रतिज्ञा, मी आपला अनुभव एक सांगते की लग्नाच्या अगोदर मी पण हिंदू धर्माचे सगळे, म्हणजे मला माहिती नव्हतं की बौद्ध धर्माचं काय आहे. हिंदू धर्माचे पण मी सगळे सण सगळंच करायची. पण जेव्हा मला कळलं की आपल्या बौद्ध धर्माचं काय आहे आणि लग्नाच्या अगोदर मनोजी मला सांगितलं की तुला धम्मदीक्षा घ्यावं लागेल, या सगळ्या 22 प्रतिज्ञा फॉलो करावं लागेल. तर लग्नाच्या अगोदर 1 मेला मी धम्मदीक्षा घेतली आणि त्यानंतर मी एक ठाणून घेतलं की हिंदू धर्माचे जेवढे मी सण उपवास जे प्रामाणिकपणे करत होती ते मी सगळं त्याग करून आपल्या बाबासाहेबांचं जोपर्यंत मला जमेल त्या सगळ्या 22 प्रतिज्ञा मी फॉलो करेल. आणि तो दिवस आणि आजचा दिवस मी आतापर्यंत प्रयत्न करत आहे की मी 22 प्रतिज्ञांचे पूर्णपणे पालन करत आहे. मी कुठलेही हिंदू धर्माचे सण साजरे करत नाही, कुठल्या देवाकडे पूजा अर्चना करत नाही, कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चना करत नाही. आणि मी प्रयत्न करेन की माझ्या या बौद्ध बांधवांनी पण या 22 प्रतिज्ञा फॉलो कराव्या. त्यांनी आपल्या म्हणजे जीवनामध्ये 22 प्रतिज्ञा जर पालन केले तर त्यांचे पण आयुष्याचे सोनं होईल. आपला एक समाज निर्माण होणार, कारण की विहारातूनच समाज निर्माण होणार आणि समाज निर्माण झाल्याने आपला एक बौद्ध राष्ट्र निर्माण होणार. असे मी माझे 2 शब्द बोलते आणि इथे थांबते. जय भीम.